हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कॉफी कपसाठी सुंदर आणि सोपे फ्लावर कोस्टर बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य 3.0 mm ची पिन लागेल आपल्याला. मोती कलरची एक उलन लागेल. ॲक्वा कलरची एक उलन लागेल. आपण मॅजिक रिंग बनवून घेऊया हे अशा पद्धतीने. आणि आपल्याला असे वरती 2 चेन घेऊन 15 डबल खांब घ्यायचे. 15 डबल क्रोशा. टू 3 4 5 6 7 8 9 हे असे डबल खांब आपल्याला 15 घ्यायचे. हे 15 डबल खांब झालेले आहेत आपले. डबल क्रोशा 15 आपण हे ओढून घेऊया उलान असे. आणि आपण पहिल्यांदा 3 चेन घेतली होती 2, त्यामधून काढायचे आणि असे 3 चेन घ्यायचं. त्याच्यावरती त्या शेजारच्या खांबावरती आपल्याला 2 डबल क्रोशा 2 डबल खांब घ्यायचे. असे आपल्याला 30 खांब घ्यायचे आहेत. 2 2 2 2 करून सगळ्या खांबावरती आपल्याला 2 2 डबल खांब घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने इथपर्यंत. हे आपले 30 डबल खांब झालेले आहेत. त्यावरती आणखीन आपल्याला असेच 3 चेन करून घ्यायचे आणि समोरच्या डबल खांबावरती असेच 2 डबल खांब घ्यायचे. नंतर त्या शेजारी 1 डबल खांब, त्यानंतर त्या शेजारी 2 डबल खांब आणि 2 डबल क्रोशा, नंतर 1 2 1 2 1 अशा पद्धतीने आपल्याला घेत जायचे. हा आपला तिसरा राऊंड आहे. ह्यामध्ये आपल्याला 45 आले पाहिजे डबल क्रोशा डबल खांब. या साखळीमधून आपण असं जोडून घेऊया. ह्याच पद्धतीने आपल्याला 3 साखळी घेऊन या शेजारच्या खांबावरती 1 डबल खांब घेऊन डबल क्रोशा, त्याच्या शेजारी 2 डबल क्रोशा, नंतर त्या शेजारी 1, नंतर एक डबल खांब आणि 2 वरती 2. दोन 2 जसं डबल सिंगल 1 1 खांब आणि नंतर 2 खांब. अशा पद्धतीने 1 1 डबल खांब 2 वरती 2. हे असं आपल्याला इथंपर्यंत घेत जायचं. ही आपली 4थी ओळ आहे. ह्यामध्ये आपण 60 डबल खांब घेतलेला आहे आणि 60 डबल क्रोशा आपण ह्यामध्ये असं जोडून घेऊया. आणखी नंतर आपण याच पद्धतीने 3 साखळी करून शेजारच्या खांबामध्ये 1, त्या शेजारी 1, म्हणजे सिंगल डबल खांब घ्यायचे आहेत आणि 2 वरती 2 डबल खांब घ्यायचे. हे अशाच पद्धतीने आपल्याला इथंपर्यंत घेत जायचं. हा आपला 5वा राऊंड आहे. ह्याच्यामध्ये आपण 75 डबल खांब घेतलेले आहेत. 75 डबल क्रोशा आपण नंतर याला जोडून घेऊया. अशाच पद्धतीने आपण 3 साखळी करून त्यावरती 1 खांब घेऊया. सिंगल डबल खांबावरती सिंगल डबल खांब घ्यायचा आणि 2 डबल खांबावरती 2 डबल खांब घेत जायचे. आता हे आपल्याला 6वा राऊंड आहे. तर या 6व्या राऊंडवरती आपण 90 डबल खांब घेत जायचे.
हे आपल्याला असे 3 वेळा डबल खांब घेत जायचे सिंगल, आणि 2 वरती 2 डबल खांबावरती 2 डबल खांब घ्यायचे आहेत, 2 डबल क्रोशा. अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत घेत जायचं आहे. अशा पद्धतीने आपले हे सर्कल तयार झालेलं आहे. तर आता आपण दुसरा कलर जोडून घेऊया. त्यासाठी आपण आता मोती कलरचा उलन लावून घेऊया. आपण 4 साखळे घ्यायच्यात, 4 चेन. त्यासाठी हे 4 चेन, आणि सगळ्या खालच्या चेनमध्ये म्हणजे सगळ्या खालच्या साखळीमध्ये आपण डबल क्रॉचेट घ्यायचे आहेत, डबल खांब ही 2, नंतर 3 चेन, आणि त्यामधूनच स्लिप टिच घेऊन ही अशी एक पाकळी तयार करायची. आणखी नंतर असेच 3 चेन घ्यायचे, डबल 2 खांब घ्यायचे आपल्याला, आणि 3 चेन घ्यायचे. अशा पद्धतीने पाकळी तयार झाली. आणखीन एक करून घेऊया आपण. 3 साखळी, डबल क्रॉचेट, डबल खांब, आणि नंतर 3 साखळी, 3 खांब. हे बघा, या अशा पद्धतीनं आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. त्यामधूनच आपल्याला स्लिप टिच घ्यायची. ते शेजारने 2 आणि 3. आणखीन इथे आपल्याला अशाच पद्धतीने 4 चेन घ्यायची, आणि खालच्या चेनमधूनच आपल्याला डबल क्रोचेट घ्यायचे. हे 2 झाले. 3 साखळी, 3 चेन, आणखीन 3 चेन, डबल खांब, डबल क्रोशेट, या अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या करत इथपर्यंत जायचं. या अशा पद्धतीने आपले तयार झालेलं आहे. हे पहा, कॉपी कोस्टर.